नमस्कार, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला माकुड्याची भाजी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. याच भाजीला काही ठिकाणी शिंदळं माकड तर काही ठिकाणी नडक साबर या नावानेही ही भाजी ओळखली जाते. ही भाजी खडकाळ भाग किंवा काटेरी झुडपाखाली आढळून येते. ही भाजी तोडताना जास्त जोर लावून न तोडता एकदम हलक्या हाताने तोडायची. कारण ही भाजी तोडताना मुळासकट उपटून येते. त्यामुळे ती अलगद हाताने नाजूकपणे भाजी तोडायची. तोडताना कोवळा भाग भाजीचा तोडायचा. पावसाळ्यात या भाजीला नवीन कोंब फुटतात. ते कोवळे कोंबच आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत. ही भाजी खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. त्याचबरोबर मधुमेह नियंत्रणास राहण्यात मदत होते. पित्ताचा त्रासही कमी होतो. असे या भाजीचे खूप सारे फायदे आहेत. जर तुम्हाला कुठे मिळाली तर ही अवश्य बनवून खा. चला या भाजीची रेसिपी आपण बघूया. सुरुवातीला ही माकुडे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती पाट्यावर किंवा खलबत्त्यात चांगली ठेचून घ्या. काही ठिकाणी ही भाजी चिरूनही केली जाते. आमच्याकडे तर ही ठेचूनच करतात, त्यामुळे मी ठेचूनच करणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे भाजी ठेचून घ्या. ठेचलेल्या भाजीमध्ये पाणी ओता. पाणी ओतल्यानंतर भाजीला थोडासा फेस आल्यासारखा होतो, कारण ही भाजी चवीला कडू असते. भाजी 5-10 मिनिटे शिजवून घ्या. भाजी थंड झाल्यानंतर ती पिळून घ्या. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घाला. वाटून घेतली होती ती हिरवी मिरची घाला. हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरली तुम्ही तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कापा. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर पिळून घेतलेली भाजी त्यामध्ये घाला आणि मिक्स करून घ्या. भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.